घरफोडीच्या वाढत्या घटनांमध्ये पोलिसांची जलद कारवाई नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे। नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांच्या गुन्ह्यात पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करून संपूर्ण चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईबाबतची सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाड यांनी दिली आहे। 17 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास यशोधरा नगर पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेत अवघ्या 2 तासात त्याला ताब्यात घेतले। आरोपीकडून घरफोडीत चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाड यांनी दिली। पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। दिनांक 16/12/2025 रोजी यशोधरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 904/2025 रोजी फिर्यादी नितीन झाडे राहणारा प्रवेश नगर यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की 14 डिसेंबर 2025 रोजी मी वर्धा हिंगणघाट इथे माझ्या कुटुंबासह राहण्यास गेलो होतो आणि 16 तारखेला ज्या दिवशी मी घरी आलो तर माझं घरातलं कुलूप तोडलं होतं। घरातून मुद्देमाल 9,50,000 रुपये कॅश आणि इतर सोनं साधारण 1,15,000 चोरीला गेले। अज्ञात आरोपी विरुद्ध त्यांनी गुन्हा फिर्याद दिली होती। त्यानंतर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी साऊथ रिजन सर आणि आमच्या झोनचे डीसीपी निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन यशोधरनगरचे पोलीस निरीक्षक प्रमोद बगले व त्यांच्या अंतर्गत डीबी पथक, पोलीस निरीक्षक वैभव नागे, त्यासोबतच पोलीस अंमलदार भूषण एरजवार, पोलीस अंमलदार पवन जाधव, पोलीस अंमलदार पंकज पराते आणि सनी मत्ते यांनी गोपनीय माहितीद्वारे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 तासात आरोपीला पकडण्यात आलं आहे आणि आरोपीकडून 6,37,000 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे। त्यासोबतच फिर्यादीने ज्या सांगितल्याप्रमाणे सर्व सोनं दागिने जप्त करण्यात आले। ही अवघी कामगिरी ही डीबी पथकाने अवघ्या 2 तासात केल्यामुळे या गुन्ह्यात उघडकीस आणण्यात यश आले आहे। अवघ्या 2 तासात गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक करणाऱ्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे।